मित्रांनो, आता ते आमचं पानशेतचे आपले छोटे मोठे स्पॉट बघितले, सगळे बघितले, प्रॉपर बघितले. आणि इकडं एक मंदिर होतं, एक 5-6 किलोमीटर, निळकंठेश्वरचं टेम्पल. तर आता इथं आम्ही गाडी लावली बाहेर पार्किंगला. आणि इथून आता वरती 600-700 एक किलोमीटर चलत जायचं आहे. आता 1 किलो चलत जायचंय. चलत बघू आता कसं काय होते काय. तर मित्रांनो, फायनली आम्ही वरती आलोय आता. इथं मूर्ती दत्तांची, इथं महादेवांची मूर्ती मोठी. थोडासा ट्रेक आहे, पण मंदिर एकदम भारी आहे. आता आम्ही पुढे जातो. ब्लॉग कंटिन्यू ठेवा माझ्यासोबत. बघतो मंदिर कसं आहे आतमध्ये, तुम्हाला पण दाखवतो. सो कंटिन्यू. इथं थोडंसं तोंड वगैरे धुतो अगोदर. काय तोंडच धुवून राहिले ते. हां, तोंड वगैरे धुवून घेतो. घाम आलाय पूर्ण. हे बघा, पूर्ण ट्रेक होता त्याच्यामुळे पूर्ण घाम आलाय. तोंड वगैरे धुतो, वरती जातो. हे बघा, पाय वगैरे धुतले तर आतमध्ये चाललोय आम्ही दर्शन रांगेकडे. एंट्रन्सला असं काही आहे. भरपूर म्हणजे भरपूर प्राचीन वाटते मंदिर, पण स्वच्छता वगैरे आहे. आणि सगळ्या देवांचं दर्शन एकाच ठिकाणी होईल तुम्हाला. हे बघा, महादेव, विठ्ठल रुक्मिणी, राधाकृष्ण, शिव पार्वती, सगळे सप्तशृंगी, दत्त महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज. आतमध्ये आता चला, दर्शन वगैरे झालंय. आता इकडून आम्ही बाहेर जातो. आता बाहेर तिकडं पण पलीकडच्या साईडला भरपूर देवांचे मूर्ती बनवलेले आहेत. तिकडे बघून येतो आता कसं आहे काय. बघा, इथं मूर्ती आहे महादेवांची आणि इथं पाणी वगैरे. मित्रांनो, मंदिराच्या साईडला आलोय आम्ही थोडंसं. इकडे व्ह्यू दाखवतो तुम्हाला. व्ह्यू जर आवडला ना, नक्की कमेंट करा. काय व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो. ऊन आहे, म्हणजे लय नाही वाजले, 10-11 वाजले असतील, पण व्ह्यू बघा फक्त तुम्ही. हे बघा.